लोक भेटले, आता भेटले, त्यांना तुम्ही लेखी दिलं घर देतो आणि आज तुम्ही पैसे मागता. अरे 12 लाख रुपये मग त्याला आमच्या भवानीनगर, कैलासनगर, चंपा चौक इकडचे ते आमदार आहेत, जे लोकांचे त्यांनी मतं घेतलेले आहे आणि या लोकांच्या मतावर हे निवडून आलेले असताना त्यांनी जेव्हा आश्वासन दिलं होतं मतं घेताना तुमच्या घराच्या एंट्रीला पण धक्का लागू देणार नाही. आज आमच्या घरावर बुलडोझर येऊन उभं राहिला आहे. मग तुम्ही काय करत आहे? याच्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलं का? आमचं म्हणणं हेच आहे की आज गोरगरीब माता आमच्या भवानीनगर, कैलासनगर, चंपा चौक इकडचे ते आमदार आहेत, जे लोकांचे त्यांनी मतं घेतलेले आहे आणि या लोकांच्या मतावर हे निवडून आलेले असताना त्यांनी जेव्हा आश्वासन दिलं होतं मतं घेताना तुमच्या घराच्या एंट्रीला पण धक्का लागू देणार नाही. आज आमच्या घरावर बुलडोझर येऊन उभं राहिला आहे. मग तुम्ही काय करत आहे? याच्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलं का? आमचं म्हणणं हेच आहे की आज गोरगरीब माता बाबा पण नाहीये, नवऱ्याने पण सोडून दिलेलं आहे आणि अशी कंडिशन आली, कामही कुठे भेटत नाहीये. मला मागून खायची बारी येऊन गेली. का बरं? आमची काय गलती होती गरीब लोकांची? पण एवढी विनंती करते तर एवढी मोठी सोन्याची शिक्षा देऊ नका आम्हाला सगळ्यांना. माझ्या पडते हात जोडते, पण प्लीज एवढी शिक्षा नका देऊ. आज एवढे शिक्षा करून सुद्धा सरकारी नोकरी नाहीये. आमचे सगळे डॉक्युमेंट्स, कागदपत्र, फ्रीज, लॅबचं घर माझ्या पप्पांनी एवढं चांगलं बांधलं होतं. आम्हाला काही कल्पना नव्हती ना तेव्हा कालचं घर जाणार आहे. आम्ही तिथं घेतलंच नव्हतं. बरं ठीक आहे, अतिक्रमणात होतं. आता तुमचे रस्त्याचे नियम होते तर आम्हाला तिथं बसवायलाच नाही पाहिजे होतं. आम्ही टॅक्स भरणार, नळाची पावती दिली, टॅक्स, घरपट्टी, त्याच्यानंतर लाईट बिल दिले, मुंबईवरून घरनंबर सुद्धा आले आमचे. बरं, हे सगळं कायद्याच्या विरोधात होतं तर तुम्ही आम्हाला तिथं बसवलंच कशाला? आणि ते तर ते आम्ही तुझ्या आई बहिणी, तुझ्या लेकी रस्त्यावर येऊन बस आमच्यासोबत आणि त्यांना आंघोळ करायला सांग, म्हणजे तुला काही लाज वाटत. आमची तर तुला लाज नाही वाटू लागली, पण कमीत कमी तुझ्या बायका बहिणीची, आई बहिणीची, तुझ्या लेकीची, त्यांची तरी तुला लाज वाटत. अरे तू AC मध्ये राहतो, कमीत कमी आम्हाला झोपडीमध्ये तरी राहू दे. कशाला घर पाडतोय तू? इथं येऊन काय करायची सुद्धा ताकद नाहीये सर. आमची भाडं भरायची सुद्धा ताकद नाहीये. मागते देवीचा जोपा मागते आणि घर कसं तरी चालत नाही. कामधंदे सुद्धा नाहीये. पावसा पाण्याचे कुठं जाणार आहे? काय करणार आहे? काहीच कल्पना नाही. बस आणि भाडे आहे आणि तुम्हाला भाडं किती भेटणार? अरे आम्ही 5,000 10,000 रुपये महिन्याने कमवतो. लोकांचे धुणे भांडे करून काम करतोय आम्ही आणि तुला भाडं कुठून भरणार? आम्ही 10,000 रुपये भाडं म्हणतात. आम्ही कुठून भरणार? 10,000 रुपये कुठून भरणार आम्ही? आमच्या भवानीनगर, कैलासनगर, चंपा चौक इकडचे ते आमदार आहेत, जे लोकांचे त्यांनी मतं घेतलेले आहे आणि या लोकांच्या मतावर हे निवडून आलेले असताना त्यांनी जेव्हा आश्वासन दिलं होतं मतं घेताना तुमच्या घराच्या एंट्रीला पण धक्का लागू देणार नाही. आज आमच्या घरावर बुलडोझर येऊन उभं राहिला आहे. मग तुम्ही काय करत आहे? याच्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलं का? आमचं म्हणणं हेच आहे की आज गोरगरीब माता आपले घर तोडले, तुम्ही आम्हाला कागदाचा तुकडा दिला नाही, तुम्ही आमच्या घरावर मार्किंग केली, तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही. राज्य सरकारचा कॅबिनेटचा निर्णय आहे, वाहतूक परिसरामध्ये जालना जिल्ह्यामध्ये उडाणपूल करायचा होता, तर झोपड्या त्या ठिकाणी होत्या, त्यांना देखील सरकारी जमिनीवर मोबदला या सरकारने दिला. हे आमच्या हक्काचे वॉर्डचे 35 हे घरं आहेत. मुकुंदवाडी, चिकलठाणा, संजयनगर, हर्सूल, पडेगाव, मिटमिटा, नारेगाव, जय भवानीनगर, कांचनवाडी, नक्षत्रवाडी व शहरातला वेगवेगळा भाग, यातला अर्ध्यापेक्षा अधिक भाग हा ग्रामीणमध्ये होता. महानगरपालिका झाली, महानगरपालिकेत तो भाग आला, त्यावेळेस ग्रामपंचायतची परवानगी आमच्याकडे आहे, त्यावेळेस ते 47 आमच्याकडे आहे. तुम्ही याला अनधिकृत घर म्हणू शकत नाही. आजच्या आंदोलनाचा आपला पहिला दिवस. त्या पहिल्या दिवशी आपण स्पष्टपणे सांगितलं, माती संकलन केंद्र आपण केलेलं आहे. 2 प्रकारचे अर्ज आपण घेतले. पहिला अर्ज आपण घेतला की ज्यांचे घरं तोडले त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही, यांना 7 दिवसाच्या आत
लेखी स्वरूपात उत्तर द्या. याच्यामध्ये आपण माहिती देणार आहोत किती गटरचं घर होतं, किती पत्राचं घर होतं, स्लॅबचं होतं, बोरिंग होती, काय होती. दुसरा आपण अर्ज मागितलाय देतोय तुम्ही नोटीस देता की तुमचं घर का पाडण्यात येऊ नये. तिथे कोण कॉन्ट्रॅक्टर तुमच्या मागे लागला होता की ज्याला भूमिपूजन करायचं होतं त्यासाठी तुम्ही रस्ता हे आहे हे जागा देत आहे म्हणून रस्ता मोठा होणार आहे आणि विकास करत असताना नियम आहे की मला मोबदला ना पाहिजे तो मोबदला मागतोय. हे आमचं चुकीची मागणी आहे का. आयुक्तांना मी सवाल करतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला लेखी निर्देश दिले आमच्या निवेदनावर तरी तुम्ही कारवाई करत नाही. राज्याचे मुख्यमंत्री इथं आले ते म्हटले की तुम्ही विकास करा परंतु लोकांना तुम्ही मोबदला द्या तरी तुम्ही कारवाई करत नाही. आणि आज तुम्ही वर्तमानपत्रात सांगता की सोशल मीडियाचे आव्हानाकडे मी स्पष्ट करतो. त्या भगिनी ज्या आई आहेत ती माझी लहान बहीण आहे, तुमची कन्या माझी कन्या आहे, तो माझा परिवार आहे. मी माझ्या परिवाराला कधी त्रास होईल असे संस्कार माझ्यावर नाही. कृपया त्यामुळे तुम्ही असा आमचा प्रश्न करू नका. आणि याचा प्रश्न असा आहे मला जी माझी माय जी माझी भगिनी इथं पुस्तक दबलं, इथं स्वयंपाकाची भांडे दबले, ज्यांना घरातून हाकलून केलं, ज्यांना घर भाड्याने भेटत नाही चढली तर याचा मानसिक त्रास मला झाला तुम्हाला का होत नाही त्याच्यावर मुलाखत दुसरं की सोशल मीडिया मला महत्त्व देत नाही. आयुक्त साहेब सदनात चर्चा झाली, अधिवेशनामध्ये प्रश्न विचारण्यात आला. अति तातडीचा जो निधी आहे तो एमर्जन्सीमध्ये फंड खर्च करावा लागतो. त्याच्यामध्ये 2 कुटुंब तुम्ही उडवले. शहराचे पैसे तुम्ही सोशल मीडियात उडले स्वतःचा चकमा पुढे येण्यासाठी. हे सोशल मीडिया तुम्हाला चालला त्या सोशल मीडियामध्ये तुम्ही आव्हान करता मी शहर तोड दूंगा हे तुम्हाला चाललं. आणि माझी भगिनी सोशल मीडियातून जर बोलली की आयुक्त साहेब माझं घर सोडू नका तुम्हाला घरी प्रश्न विचारले येते तर तुम्ही सोशल मीडियात प्रश्न विचारता. साहेब असं घडत नाही. मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो आम्हाला मोबदला द्या. आपण शहराच्या विकासासोबत आहोत का नाही. आपल्याला मोबदला मिळाला तर आपण जागा देणार नाही. आपल्याला घरचा घर मिळाला तर आपण जागा देणार का नाही. ही जनता सांगते आणि तुम्ही काय सांगता पहिले आपण सर्व घेऊ. आम्हाला तुम्ही इरादा पत्र द्या. पत्र दिले वाघमारे नावाचे अधिकारी आहे मी त्यांना विनंती केली साहेब तुम्ही कशी कारवाई केली. ते म्हणले विनोद पाटील 2019चा निर्णय कॅबिनेटच्या निर्णयामध्ये सांगितलं जर एखाद्याची जोखडी असेल तुम्हाला गरज पडत असेल कामासाठी तर त्याला प्रकल्पासाठी पहिले पैसे द्या त्याला मोबदला द्या. अरे हर्सूल आमचे भाई इथे उभे हर्सूलमध्ये 2 वर्षांपूर्वी 50% मोबदला तुम्ही आम्हाला दिला.